देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाण्याबाबत हालचाली सुरू. फडणवीसांकडून आवराआवर सुरू. सगळ्या गोष्टींचा निपटारा करून फडणवीस दिल्लीला रवाना होतील. खासदार संजय राऊतांचा दावा. आता देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत येण्यासंदर्भात ज्या हालचाली सुरू आहेत त्याआधी हे सगळ्या विषयांचा निपटारा करून आपापली माणसं योग्य ठिकाणी बसवून देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना होतील असं मला वाटतंय. मी सातत्यानं सांगतोय. शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष कुठेही जाणार नाही. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही. शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडी सोबतच आहे आणि पुढेही राहणार. खासदार संजय राऊतांचा दावा. या भारतीय जनता पक्षाकडून जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टींचा अपप्रचार केला जातो असं माझं मत आहे. मी वारंवार सांगितलं आहे. माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय सुप्रियाताई सुळे असतील, जयंतराव पाटील असतील, शशिकांतराव शिंदे असतील, सगळे त्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत. रोहित पवार आहेत. ते सगळे ठाम आहेत. मुंबई महापालिकेत ज्यांचा वाद त्यांनीच सोडवावा. मुंबई महापालिकेतील वादावर भाजप पक्षश्रेष्ठींची भूमिका. महापौर, शिक्षण समिती सभापती, सभागृह नेते आणि स्थायी समिती अध्यक्षांवर समन्वय राखण्याची जबाबदारी. पुढच्या महिन्यात उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. 16 आणि 17 सप्टेंबरला उद्धव ठाकरेंचा संभाजीनगरमध्ये 2 दिवसीय दौरा. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उपस्थित राहणार. ठाकरे मराठवाड्याच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनातही सहभागी होणार. शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आज जेन झीशी संवाद साधणार. अंधेरीतल्या शेरे पंजाब मैदानात कार्यक्रमाचं आयोजन. संध्याकाळी 6 वाजता कार्यक्रम होणार. सनातन धर्मावर टीका करणं हा काँग्रेसचा अजेंडा. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांचा काँग्रेसवर घणाघात. काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये झालेल्या आंदोलनात सनातन मुर्दाबादच्या घोषणा दिल्या होत्या. काँग्रेसचा अजेंडाच तो आहे. गेले अनेक वर्ष जे आहे हे सनातन धर्माला शिव्या देण्याचं काम जे आहे ते काँग्रेसच्या माध्यमाने त्या ठिकाणी होत आहे. आणि मला वाटतं लोक जी आहेत ही लोक, आज आपण पाहिलं असेल उदाहरण कळमनुरी आणि हिंगोलीमध्ये, की कशा प्रकारे सनातन धर्माला पुढे घेऊन जाण्याचं काम लोक करतात, तरुण करतायत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा छात्रों की गूंज कार्यक्रमाचं आयोजन. पुण्यानंतर राहुल गांधी मुख्यमंत्री फडणवीसांच्या नागपुरात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्याकडून घोषणा. राहुल गांधींच्या आरोपानंतर भाजपच्या पायाखालची जमीन सरकली. बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि विकासाच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी भाजपला थेट सवाल विचारले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा भाजपला टोला. राहुल गांधी हे आश्वस्त नेतृत्व. देशात 2च राजकीय पक्ष राहिलेत. मी अनेक दिवसांपासून आपल्याला सांगतो की भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस मित्रपक्ष ते आमचे जरूर असतील, मात्र राष्ट्रीय राजकारणाचा 2च आता पक्ष आहे. आणि राहुल गांधींचं नेतृत्व हे या देशाचा आशेचा किरण आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. आणि त्या अनुषंगानं आशा जी आहे ती राहुल गांधी अर्थात काँग्रेसकडून आहे आणि निराशा जी आहे ती भारतीय जनता पक्षाकडून झालेली आहे. भाजप सरकारच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार सुरू. भाजपच्या सत्तेला जनता कंटाळली. भाजपला धडा शिकवण्यासाठी जनता सरसावली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. देशाचे संरक्षण मंत्री उद्या गोवा राज्याच्या दौऱ्यावर. पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाचं तसंच संग्रहालयाचं राजनाथ सिंग यांच्या हस्ते उद्घाटन होणार. आज पुणे महापालिकेची महासभा होणार. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा निधी रोखल्यानंतरची पहिलीच महासभा. नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरेंचा निधी रोखल्यानं वाद झाला होता. साखरेपाठोपाठ कांद्याच्या दरातही वाढ. केंद्र सरकार नाशिकमध्ये साठवलेला कांदा बाजारात आणणार. नाशिकमधून कांदा एक्सप्रेस दिल्ली, चेन्नई, कोची आणि गुवाहाटीसह इतरही राज्यांमध्ये जाणार. सुट्या खाद्यतेलावर सरसकट बंदी घालण्याचा निर्णय झाला नाही. भेसळ रोखतानाच पारंपरिक तेल विक्रेते आणि अल्प प्रमाणात तेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर अन्याय होणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. एफडीएची कारवाई योग्य असल्याचं सगळ्या मंत्र्यांनी मत व्यक्त केलं.
FDAच्या माध्यमातून वेगवेगळी कारवाई चालली आहे, ती योग्य आहे. कारवाई अशा पद्धतीनं होत राहिली पाहिजे. मात्र जे काही आमचे तेलाचे व्यापारी आहेत, यात जे पारंपरिक तेलाचा व्यापार करतात त्या व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ नये. महागाईवर केंद्र सरकारचं कोणतंही नियंत्रण नाही. साखरेचे भाव प्रचंड वाढले. साठवणुकीवर सरकारचं नियंत्रण नसल्याचा हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. काही लोकांचं भलं करण्यासाठी नियम बदलले जात असल्याचा सपकाळ यांचा आरोप. सरकारचं कुठलंही नियंत्रण हे टंचाई आणि साठवणुकीच्या संदर्भामध्ये त्यांचं नाही, किंवा मोकळीक आहे. मुठभर उद्योगपतींचं आणि मुठभर लोकांचं भलं करण्याकरता सातत्याने ते धोरणं ठरवत असतात, नियम बनवत असतात, आणि त्याचाच फटका हा साखरेच्या 50 रुपयावरून आज रोजी 80 रुपयावर आणि उद्या 100च्या वर जी साखर जाणार आहे, हे त्याच एकंदरीत मोदींच्या भ्रष्टाचाराचा तो भाग आहे. सोलापूरच्या सिद्धेश्वर साखर कारखान्यात साखर खरेदीसाठी सभासद शेतकऱ्यांची झुंबड. कारखान्याकडून एका सभासद शेतकऱ्याला दरवर्षी माफक दरात 50 किलो साखर दिली जाते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर 27 ऑगस्टला मुंबईमध्ये आंदोलन करणार. आंदोलनापूर्वी तुपकरांना पोलिसांची नोटीसला घाबरत नाही, आंदोलन करणारच. रविकांत तुपकर यांची भूमिका. चळवळी संपवायच्या, शेतकऱ्यांना बोलू द्यायचं नाही, त्यांचा आवाज दाबायचा, असा प्रयत्न जर पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार करणार असेल तर त्याला आम्ही घाबरणार नाही, त्या दबावाला आम्ही झुकणार नाही. 27 ऑगस्टला असं आंदोलन होणारच आहे. जे आंदोलन आम्ही ठरवलं, तुम्ही गोळ्या घाला, तुम्ही फासावर लटकावा, तुम्ही तुरुंगात टाका, पण आमच्या मागणीसाठी आम्ही मुंबईत येणार आहोत आणि आंदोलनावर आम्ही ठाम आहोत. मनोज जरांगेंनी ओबीसी उपवर्गीकरणाची मागणी करावी. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची जरांगेंना विनंती. 100% मराठी समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी करायचं असल्याची हरिभाऊ राठोड यांची टीका. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये मनसेचा परप्रांतीय रिक्षा चालकांना बॅनरमधून इशारा. मराठी न बोलणाऱ्या आणि मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या परप्रांतीयांनो चालते व्हा, असा इशारा. पोलिसांनी मनसेनं लावलेले बॅनर्स काढले. सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवला. सामाजिक न्याय विभागाचे 344 कोटी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याचा शासन निर्णय जाहीर. लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागातील निधीचा वापर. नालासोपाऱ्यातील वाकणपाडा परिसरात चायनीजसाठी ठेवलेल्या भातात उंदीर सापडला. जमजम शीख पराठा तबेला चाय हॉटेलमध्ये FDA कडून तपासणी. व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर हॉटेलमधील स्वच्छता आणि ग्राहकांच्या आरोग्याबाबत प्रश्न उपस्थित. ठाणे नवी मुंबईत भेसळयुक्त दूध महापे. MIDCमध्ये दूध भेसळीचं रॅकेट उघडकीस. डेअरीतील दूध टँकरमध्ये स्किम मिल्क पावडर आणि थंड पाणी मिसळून तयार केलं जात असल्याचा प्रकार. कांदिवलीतील अन्न भेसळीचा धक्कादायक प्रकार. शौचालयाच्या शेजारी हिरव्या रंगाच्या पाण्यात वाटाण्यावर प्रयोग केल्याचा दावा. अन्नपदार्थांच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह. संबंधित ठिकाणी तातडीनं पाहणी करून नमुने तपासण्याची मागणी. सांगली जिल्हा बँकेच्या 444 लिपिक पदांसाठी 19,000हून अधिक अर्ज. 10,500हून अधिक उमेदवारांना दूरच्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्यानं नाराजी. परीक्षा लांबणीवर गेली तरी चालेल, मात्र परीक्षा केंद्र पश्चिम महाराष्ट्रातच हवीत. बँकेच्या संचालक मंडळाची परीक्षा घेणाऱ्यांची कंपनीकडे मागणी. नाशिक रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचा आज मोर्चा निघणार आहे. नाशिकमधून निघणारा पायी मोर्चा मुंबईतल्या आझाद मैदानावर धडकणार आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाईल. ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांसाठी 29 ऑगस्टपासून जालना इथे उपोषण करणार. सकल ब्राह्मण समाजाचे नेते दीपक रणनवरे यांची माहिती. ब्राह्मण समाजाकडे शासनानं दुर्लक्ष केल्यानं उपोषण करणार असल्याची माहिती. नागपूरच्या हिंगणा MIDC परिसरात कामगारांचं आंदोलन. PFसह आपल्या विविध मागण्यांना घेऊन महिंद्रा कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर कामगारांचं आंदोलन. अहिल्यानगरच्या मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात आंदोलन. रस्त्यावर बसून सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड यांचं आंदोलन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोन लावत निषेध नोंदवला. महामार्गाची रखडलेली कामं तातडीनं पूर्ण करण्याची मागणी. नागपुरातील गोधनी क्लोरीन गॅस गळती दुर्घटनेच्या 3 दिवसांपूर्वी प्लांटमधून उग्र वास.
परिसरातील रहिवाशांची माहिती. कर्मचाऱ्यांना याची माहिती देऊनही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा स्थानिकांचा आरोप. यवतमाळच्या एसटी आगारात खड्डेच खड्डे, चालक आणि वाहकांचा अडचणींशी सामना. दरम्यान एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्रमदान करत खड्डे बुजवले. नाशिकमध्ये शालेय विद्यार्थी वाहतूकदारांचा आज बंद. विद्यार्थ्यांच्या चांगलीच गैरसोय. नवीन नियमावली लादल्याच्या विरोधात खासगी स्कूल चालकांचा बंद. शैक्षणिक वर्ष उलटूनही राज्यातील अल्पसंख्याक शाळांना 2025-26चा पायाभूत सुविधांचा निधी उपलब्ध नाही. अल्पसंख्याक संस्था महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली. 450 अल्पसंख्याक शाळांचा 45 कोटी रुपयांचा निधी मिळणं बाकी. जवळपास मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि ऑगस्टही संपत आला तरी अद्याप अल्पसंख्याक शाळेला पायाभूत सवलतीची रक्कम मिळालेली नाही आहे. आज आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री सुनित्राताई यांना भेटलो. ताईने आम्हाला आश्वासन दिलं की मी सन्माननीय मुख्यमंत्री यांची भेट घेऊन लवकरात लवकर हा विषय मी मार्गी लावते आणि सर्व अल्पसंख्याक शाळेला न्याय मिळवून देईन. अमरावतीमधील 3 नवजात बाळांच्या मृत्यूनंतर आता इलेक्ट्रिक आणि फायरच्या कामाला सुरुवात. प्रशासनाचं वराती मागून घोडं. आधीच खबरदारी घेतली असती तर मोठा अनर्थ टळला असता. अमरावती बाल रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेनंतर धुळ्यात जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक वास्तव समोर. 4 वर्षांपासून फायर ऑडिट झालेलं नसून 2022 नंतर रुग्णालयाचंही ऑडिट झालं नसल्याचं समोर. तर वारंवार सांगूनही संबंधित विभागानं दखल न घेतल्याची आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती. फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट ह्या दोन गोष्टी 2022 साली डिसेंबरमध्ये आमच्याकडे झाल्या होत्या. रेक्टिफिकेशन करून 2023ला आपलं त्याचं जे काही डेफिशियन्सी पॉईंट आउट करण्यात आलं त्या डेफिशियन्सी करेक्शन करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर दरवर्षी एकदा तरी फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट झालं पाहिजे, जेणेकरून नवजात जी बाळं ऍडमिट होतात त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टीने ते अतिशय आवश्यक आहे. सेलिब्रिटी नेते अधिकाऱ्यांचे व्हॉट्सअप हॅक प्रकरणात उत्तर भारतातील टोळी सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय. मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना नेत्या शायना एनसी आणि अभिनेत्री वनिता खरात यांच्या व्हॉट्सअप प्रकरणांची चौकशी होणार. साताऱ्यातील कोयना धरणात 100 टीएमसी पाणीसाठा. सांगलीसह पश्चिम महाराष्ट्राच्या पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाच्या दृष्टीनेही मोठा दिलासा. तर जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील जलसाठाही 96%. यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 535 गावातील 41,556 शेतकऱ्यांचं नुकसान. 36,000 हेक्टरवरील पेरलेलं सोयाबीन, कापूस, तूर पिकं आणि बागायती पिकांचं नुकसान. 31,55,00,000 रुपये नुकसान झाल्याचा अहवाल. पाऊस खोळंबला. मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट. पावसासाठी शेतकऱ्यांनी पर्जन्य यज्ञ केला. पावसासाठी पर्जन्य यज्ञ करणं ही वैदिक काळाची परंपरा असल्याची शेतकऱ्यांची माहिती. वाशिमच्या मानोरा तालुक्यात 21 दिवसांपासून पावसाची दडी. सोयाबीनसह तूर, कापूस पिकं संकटात. फुल अवस्थेत आणि शेंगा धरण्याच्या अवस्थेत पाऊस गरजेचा असून पाऊस न बरसल्यास पीक नष्ट होण्याचा धोका वाढला. परभणी जिल्ह्यात पावसाचा खंडा. लाखो हेक्टरवरची पिकं धोक्यात. सोयाबीन, कापूस, तूर यासह विविध खरीप पिकं करपण्याची शक्यता. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. नंदुरबारमध्ये मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांची चिंता वाढली. मका पिकावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी. उत्पादन खर्चही वाढला. मुंबईतील रस्त्यांवरील कचऱ्याबाबत उच्च न्यायालयाची महापालिकेवर नाराजी. पालिकेचे अधिकृत दावे आणि प्रत्यक्षात मोठी तफावत असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण. रस्त्यांवरील कचरा न उचलल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा. कांजूरमार्ग कचराभूमीवरील दुर्गंधीचीही दखल. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानातील क्रिकेटच्या समस्या सोडवण्यासाठी 8 क्रिकेट क्लबकडून MCAकडे मदतीची मागणी. मैदानातील पाण्याची समस्या, खेळाडूंसाठी चेंजिंग रूम, स्वच्छतागृहांची सुविधा या समस्यांबाबत हस्तक्षेप करावा. MCAचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्याकडे मागणी. रायगडमधील प्रयोगशील शेतकऱ्यांचा जिल्हा परिषदेकडून सन्मान. विविध कृषी पुरस्कार प्राप्त 36 शेतकऱ्यांसह 14 प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव. तर घरबसल्या खत खरेदीसाठी FFS प्रणालीचा देखील शुभारंभ. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील खंडाळा येथे बिबट्याचा वावर. रस्त्यालगत बिबट्याच्या 2 बछड्यांचा बिनधास्तपणे बागडतानाचं दृश्य कॅमेऱ्यात कैद. स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचं वातावरण.
H1B व्हिसा अर्जदारांसाठी शुल्क दरात वाढ करण्याचा प्रस्ताव. व्हिसा अर्जदारांना $1,03,265 फी भरावी लागणार. H1B व्हिसावर अमेरिकेचा नवा प्लान, तर वाढलेले दर केवळ काही व्हिसा अर्जधारकांसाठी लागू होणार. तमिळनाडूत 2 ऑक्टोबरपासून स्त्रियांना मोफत डिलक्स एक्सप्रेस बस प्रवास. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांची घोषणा, तर पात्र कुटुंबांना वर्षाला 3 मोफत घरगुती गॅस सिलेंडर देण्याचीही घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.